जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय झालं? काय नाही, टाइमपास. टाइमपास? हा. मला वाटलं कुणाशी तरी मेसेजवर बोलतोयस की काय. मातोश्री, तुमच्या या बोलण्याचा नेमका अर्थ आम्ही काय घ्यायचा? मला असं वाटलं की त्या मेसेजवरती त्या हिच्याशी बोलतोयस. कोणती? सुष्मिता. कोण कोण? सुष्मिता. बर, सुष्मिताशी बोलतोयस होय. अगं हो, कामाचंच बोलतोय. कामाचं बोलतोयस? पण कसं आहे ना, तुझी ही सुष्मिता मला खूप आवडली. मला पण. काय काय म्हणालास? परत बोल. अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की छान मुलगी आहे. असं म्हणायचंय तुला? हा, छान मुलगी आहे. अच्छा. पण नितेश, तुझ्यामध्ये ना मला खूप बदल दिसतोय. म्हणजे असं शिट्ट्या बिट्ट्या मारताना तुला पहिल्यांदाच बघते मी. अगं ते असं सहजच. एक विचारू? खरं सांगशील? विचार. खरं खरं सांगायचं? अगं विचार ना. सुष्मिता तुझी फक्त मैत्रीण आहे की आणि काही काही पण काय विचारतेस तू? तू मला प्रॉमिस केलं होतंस, खरं सांगशील? सांग ना प्लीज. आधी कसं आईला सगळं सांगायचं, आता काही सांगत नाही तू. सांग सांग ना. काय सकाळी सकाळी मला चिडवू नकोस. एक मिनिट, तू का लाजतोयस? अगं नाही. इकडे बघ, इकडे बघ. अय्या, तू खरंच लाजतोय. बघ तू कुकर शिट्टी वाजवते. जा कशीला तू. त्याला विचार. ऐक कुठेही जायचं नाही, मला सगळं सांगायचं. हा आले मी. नितीश, अरे सखी, येऊ का? अगं विचारते काय? ये ना, ये बस. नाही, आजकाल काही गोष्टी विचारलेल्याच बऱ्या. काल पण येण्याआधी तुला विचारायला हवं होतं मी, म्हणजे तू ओळख तरी दाखवली असतीस. अगं असं का बोलतेस? काल मी घरी आले होते नितीश. हा, तेव्हा मी बिझी होतो. कोण होती ती? सुष्मिता, माझी मैत्रीण आहे. नाही, तशा मैत्रिणी बऱ्याच असतात, पण तू असं कधी कोणाला घरी घेऊन येत नाही. सखी, सुष्मिता आणि मी एकत्र काम करतो म्हणून मी तिला घरी घेऊन आलो होतो. अच्छा. नितीश, एक विचारू? ही फक्त तुझी मैत्रीणच आहे ना, की तुमच्यात आणखी काही वेगळं आहे? सखी, असे का प्रश्न विचारतेस? काय प्रॉब्लेम काय तुझा? अरे सॉरी, तू चिडू नकोस ना. चिडायला तू लावतेस. एक मुलगा आणि एक मुलगी चांगले मित्र मैत्रीण असू शकत नाहीत का? नितीश, अरे मला तसं म्हणायचं नव्हतं. हे तुला काय म्हणायचं होतं ना, ते कळलंय मला. जाऊ दे, सोड. मी कोणाशी बोलत बसलो. नितीश, नितीश, अरे ऐकून घे ना माझं. नितीश.